नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची त्याचप्रमाणे समृद्धी आणि सौभाग्य देणारी देवी मानलं जातं आणि पूजन सुद्धा केलं जातं। अशी सुद्धा मान्यता आहे की जर लक्ष्मी माता कोणाशी नाराज झाली तर त्या घरातून सुख समृद्धी सुद्धा नष्ट होते। परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की माता लक्ष्मीचा जन्म कसा झाला, त्यांच्या जन्माची काय कथा आहे आणि त्यावेळी त्यांचे स्वरूप कसे होते आणि त्यांनी वेगवेगळे कोणते अवतार घेतले याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी येतच असतात आणि ते तुम्हाला पाहायला जर आवडत असतील तर समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। तुमच्या एका लाईकने मला अजून छान नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा। चला तर मग मंडळी, जाणून घेऊ लक्ष्मी मातेच्या जन्माची कहाणी। एका पौराणिक कथेनुसार एकदा ऋषी दुर्वासा आणि भगवान इंद्रदेव यांची भेट झाली होती आणि ऋषी दुर्वासांनी सन्मानाने भगवान इंद्रांना एक फुलाची माळ भेट दिली आणि भगवान इंद्रांनी ती घेतली आणि स्वतःच्या गळ्यात न घालता ती माळ त्यांच्या ऐरावत नावाच्या हत्तीच्या डोक्यावर ठेवून दिली आणि त्या हत्तीने ती माळ पृथ्वीवर फेकून दिली आणि आपण दिलेली भेट अशा पद्धतीने अपमानित झालेली पाहून ऋषी दुर्वासांना राग आला आणि त्यांनी भगवान इंद्रांना श्राप दिला। ऋषी दुर्वासा तेथून निघून गेले आणि देवेंद्र सुद्धा त्यांच्या घरी आले आणि दुर्वासांच्या श्रापानंतर इंद्रदेवांच्या नगरात परिवर्तन दिसू लागले। सर्व देवता आणि लोक त्यांची शक्ती आणि ऊर्जा गमावून बसू लागले आणि सर्व वनस्पती वृक्ष सुद्धा मरू लागले। मनुष्य सुद्धा दान करणं बंद करून त्यांचे मन सुद्धा भ्रष्ट झाले आणि सर्व काही पलटून गेले। कालांतराने तिन्ही लोकात दानवांचं अत्याचार अजून जास्त वाढू लागलं। तिन्ही लोकात त्यांचे वास्तव्य वाढू लागल्यामुळे राजा इंद्रांचे सिंहासन सुद्धा त्यांनी त्यांच्यापासून हिरावून घेतले। यानंतर घाबरलेले सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना समस्या सांगू लागले। त्यावर भगवान विष्णूंनी त्यांना समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला आणि समुद्रमंथनातून निघालेले अमृत पिण्यास सांगितले, कारण यामुळे देवता अमर होतील आणि ते दानव यांना हरविण्यास यशस्वी सुद्धा होतील। भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून देवांनी तसंच केलं। समुद्रमंथन करण्यात आले आणि त्यात 14 रत्न निघाले। अमृत आणि विष सुद्धा त्यात निघाले। त्या समुद्रमंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला आणि समुद्रमंथनातून जे 14 रत्न निघाले त्यात माता लक्ष्मी प्रमुख होत्या। लक्ष्मी माताचं स्वरूप एवढं सुंदर होतं की सर्व देव आणि दानव त्यांच्याकडे आकर्षित झाले। सर्वांनी त्यांना मिळवण्याचा विचार मनात आणला, म्हणून माता लक्ष्मीने स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वतःला विष्णूंना सोपवले आणि तेव्हापासूनच लक्ष्मी माता भगवान विष्णूंच्या सोबत त्यांच्या पत्नीच्या रूपात विराजमान आहेत आणि माता लक्ष्मींचे स्थान भगवान विष्णूंच्या हृदयात आहे, म्हणून त्यांना श्रीनिवास सुद्धा म्हणतात। चला तर मग जाणून घेऊ माता लक्ष्मीच्या रूपाबद्दल। लक्ष्मी माता नेहमी एका कमळाच्या फुलात बसलेली किंवा उभी राहिलेली एका सुंदर स्त्रीच्या रूपातच आपल्याला दिसते, जे पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे। आपण नेहमीच पाहतो की लक्ष्मी मातेच्या एका हातात कमळ असतं आणि दुसऱ्या हातात सोन्याने भरलेलं पात्र असतं, जे धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे।
आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन आणि सौभाग्याचं देवीच्या रूपात पूजले जाते आणि त्यांना त्यांच्या भक्तांसाठी समृद्धी, यश आणि आनंद देणारी देवी मानलं जातं. आपली आर्थिक स्थिती चांगली व्हावी यासाठी भक्त मुख्य रूपाने माता लक्ष्मीजींची पूजा करतात. विधीनुसार ती पूजा करतात आणि ती भगवान विष्णूसोबत करतात आणि म्हणूनच माता लक्ष्मी धन, सौभाग्य, सुंदरतेची देवी आहे आणि भगवान विष्णूंची पत्नी आहे आणि त्यांच्या जोडीला लक्ष्मीनारायणाच्या रूपात देखील नेहमी पूजले जाते. आता आपण जाणून घेऊ की माता लक्ष्मीने जनकल्याणासाठी कोणते अवतार घेतले होते. असं मानलं जातं की जेव्हा जेव्हा भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर अवतार घेतले होते तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीच्या रूपात माता लक्ष्मीसुद्धा विराजित होत्या. सतयुगात भगवान विष्णूंनी जेव्हा श्री रामांचा अवतार घेतला होता तेव्हा माता लक्ष्मींचा सीता मातेच्या रूपात अवतार होता आणि त्याच युगात परशुराम यांची पत्नी धरणीच्या रूपात सुद्धा माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्याचप्रमाणे द्वापर युगात माता लक्ष्मीने कृष्णांची पत्नी राणी रुक्मिणी यांच्या रूपात अवतार घेतला होता आणि हरींची पत्नी पद्माच्या रूपात सुद्धा यांचा जन्म झाला होता. तर मंडळी, अशा पद्धतीने समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला होता आणि तेव्हापासून त्या विष्णूंच्या पत्नी म्हणून त्यांच्यासोबत नेहमी विराजमान आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला होता, लक्ष्मी माता प्रकट झाल्या होत्या. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा आजचा लक्ष्मी जन्मकथेचा व्हिडिओ आणि तुम्हाला याबद्दल आधी माहिती होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून नवनवीन कुठल्या विषयावर माहिती पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.